दुर्वांकूर घाडी याच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आले. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र प्रशांत सेठे बुवा यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमच्या कोकणची शान सन्माननीय उदय पारकर बुवा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे या मंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी वसंत कोळी यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पैसे काढा. सांबाट काढतोय ह्यांचा मी, तुम्ही पैसे काढीत राहा. चावटपणा लय चावटपणा. मी म्हणे भूतो भरवा काय सांगितले आणि तिथे बाईकवरनं पाळेकरांच्या बाईकवरसून इलं आणि कॅस असे झालेले आणि एका पोरग्यान बघल्यान आणि काय सांगतो ए भूतो भूतो ए भूतो. नशीब बुवा तुम्ही आमच्या आपापाड्यात येऊन हैतेसा नाही केलास. आई शपथ आमच्या आपापाड्यातले पोर सगळे वळवून टाकले. आई शपथ लय बेकार. असे जर केस करून येता असता आमच्या पड्यात आपापड्यात तुमचा भूतो भूतो कोणी म्हटलं नसता. ए कुतो कुतो असा म्हणणार होता. देवा शपथ. कारण हल्ली तसे ते कुत्रे येले निसते सगळे त्यांना केस म्हणजे तोंडाकडे जेवढे केस त्या कुत्र्यांका तेवढे ते पाठच्या शब्दाच्या बाजूत पण केस. त्या दिवशी हो माणूस ना दिव्यात स्टेशनला आता कुत्रा फिरू घालणार आहे आणि त्याची पपी घेत होते. नाही म्हणजे प्राण्यांसाठी येडो माणूस. कुत्र्यांचं तर लय आवडली. त्याची पपी घेत होतो. घाईत घाईत माका बघले आणि जोरात जोरात पपी घेतो. बुवा म्हटला त्याची पुढची पाठची बाजू तरी आधी बघा आणि पपी केसाळलेला आहे पिसाळलेला नाहीये. पिसाळलाच नाही. सगळे हे कोकणातले माणूस आजोबानो बरोबर ना. आमच्या कोकणात जर एखादा कुत्रा पिसाळला काय करतं डायरेक्ट बंदुकीची गोळी घालून ठार मारत. डायरेक्ट गोळी घालत विचार करीत राहत नाही. त्याच्यामुळे केसाळलेले हास तेच बरे आज पिसळा नको करमान मारशा तडगेपणा करतात. त्यांचा कसा 4 बायका दिसली ना काय तो माणूस भावताळाक सुरुवात दिसते असे देवा शपथ सांगतो. काय ते ऍक्शन काय करता माका आई शपथ डाऊट येतो तुमच्यावर. असं क्या दात निकालता है. माका सांगता मिशीन असती तो लगेच खुळावलं यांच्याकडे लगीन करून आणि त्या डोक्यात ना बरडे एवढे असतील ना तुमच्या आयुष्यात. येऊ दे या तेच राहत. स्वरा नवाळे यांच्याकडून हे 50 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आले. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे स्वर्गवासी कुमार सार्थक पेंढारी यांच्याकडून कुमार पार्थ पेंढारी यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आले. धन्यवाद. स्वर्गवासी कुमार सार्थक पेंढारी यांच्या मृतात्म्यास परमेश्वर चिरशांती देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री विजय गोठणकर यांच्याकडून कैलासवासी रसिका रामचंद्र गोठणकर हिच्या स्मृतीप्रित्यर्थ हे 50 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. धन्यवाद. परमेश्वर कैलासवासी सीता रामचंद्र गोठणकर यांच्या मृतात्म्यात चिरशांती देव अशी त्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो बरंच काय बोलले. त्यांच्या 7.5 7/12 हे पानभर काढलेलो हा 100% परतफेड करणार आहे. काय हॅलो धन्यवाद. असू दे बुवा यांची करा म्हणजे तुमची वाट लावण्यासाठी आदरणीय राजेश पाळेकर यांच्याकडून हे 50 रुपयात काय वाट लावणार. 50 रुपयात
ह्यांचे केस कापून तरी 50 रुपये पुरतील का? नाही, साला काढते साप, साप टकलू करून सगळ्यापर्यंत पाठवते. गडबड करू नको, गडबड करू नको. हॅलो हॅलो हॅलो. जिग्नेश पवार यांच्याकडून हे 50 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमच्या पप्पांनी गणपती आणला. काही गेलो तो मगाशी नाचणार काय काय त्याची डेअरी म्हणता तुमका केले नाही म्हणता. काय सांगलं त्याला तुम्ही जेव्हा म्युझिक मारलास ना तेव्हा म्हणता असं करून दाखवलं लय भारी बरोबर. तो काय तो मी 3 आयटम ना तो 5-5 आयटम पटूची त्याची ताकद आहे. वाईस फक्त मोठं होते बघा 100% पटवणार तो. हा, आमच्या पप्पांनी गणपती आणला. आमच्या पप्पांनी गणपती आणला. शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. तू बघतोय आमच्या पप्पांनी गणपती आणला. आमच्या पप्पांनी गणपती आणला. आमच्या पप्पांनी गणपती आणला. आमच्या पप्पांनी गणपती आणला. गळ्यात त्याच्या घातल्या माळा मम्मीने बाप्पाला मोदक दिला. गळ्यात त्याच्या घातल्या माळा मम्मीने बाप्पाला मोदक दिला. मंदिर मामा आमच्या पप्पांनी गणपती आणला. आमच्या पप्पांनी गणपती आणला. आमच्या पप्पांनी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. तू बघतोय आमच्या पप्पांनी गणपती. जयच्या थे आणि हरिभाऊ भाई पिसाळलेला बाकी भारी आहे असू दे. हॅलो. कुमार दर्शील शैलेश तांबे यांच्याकडून आजी कैलासवासी रसिका गोटनकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद. परमेश्वर आजीच्या आत्म्यास चिरशांती देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे परी रितेश कुडी, खैराची साला काढा आणि गौतमी पाटील लवर यांच्याकडून हे 50 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वर सर्वांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर अशा प्रकारे बुवानी आपल्या समोर भजनाचं सादरीकरण केलेलं आहे. बुवानी सुरुवातीलाच सांगितलं म्हणजे दाते पंचांगवालो जो आहे ना तो ह्यांच्या समोर केला. कारण त्यांनी सांगितल्यानी काल ईद झाला, उद्या काय आंबेडकर जयंती परवा 14 तारखेला, त्याच्यानंतर रामनवमी, हनुमान जयंती, अक्षय तृतीया विसरलास मे मध्ये पण येता ना पुढे. त्याच्यानंतर गटारी येणार. मी सांगतो पुढचं तुम्हाला सगळं. गटारी आली की त्याच्यानंतर श्रावण महिना रिगला चालू झाला की घेणाऱ्यांचे वांदे होणार. त्याच्यात दुपक म्हणजे डबल श्रावण इलो तर आणि करमान मेले घेणारे नाही का. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा येणार. त्याच्या शुभेच्छा तुम्ही द्यायच्या विसरून गेलात. पूर्ण वर्षभराचा कॅलेंडर घेऊन नाही की द्यायलाच तुम्ही. हा रामदेव बाबा काय रामदेव बाबाचो काय सांगितले. आणि गौतमी पाटीलचे लवर तुम्ही फॅन फॅन. हा एवढी आवडता तुमका. कशी आहे मस्त आहे ना गोरी गोरी चेहरा त्याच्यावर डाग येईल आयुष्यपासून नाही. पण हे लय चाप्टर गौतमी पाटील होई घे का म्हणजे. पण ती मोठी नाही नाही तुमच्यापेक्षा मोठी कशी असा. पण ती माझ्यापेक्षा लहान आहे तुमच्यापेक्षा मोठी आहे.
चावटपणा बुवा नाही ते पपिये देवची त्यांना वाईटच सवय म्हणजे ही जाणारी नाही. अगोदर जेव्हा तरुण होते ना औषधी सांगते तुका खरं मी खोटा अजिबात काय सांगणार नाही. जेव्हा ह्यो माणूस तरुण होतो तेव्हा या आयटम पटवलेले आणि नुकती कोकण रेल्वे चालू झालेली. कोकण रेल्वे चालू झाली म्हणतात चल गो गावात जाऊया कोकण रेल्वे सून. ही गर्दी तोबा गर्दी दादरला बसली तर यांका काय बसा खाली सीट गावली नाही जनरल मध्ये म्हणून वरच्या त्या सीटवर जाऊन बसली. वरच्या सीटवर बसल्याबरोबर बाजूबाजूक बसली आणि थोडासा पनवेल गेला. पनवेल गेल्याबरोबर ह्यांची जी आयटम होती ती म्हणता जानू म्हणता माझा डोक्या जाम दुखता रे. हे मोठे वयच रामदेव बाबावाले त्या डोक्याची त्यांनी पपी घेतलेली. डोक्या साप बरा झाला. काकानो तुम्ही आता इलास ऐकान घ्यावा काय सांगतोय का. डोक्या साप बरा झाला. थोड्या वेळानंतर पोरग्या सांगता जानू म्हणता माझ्या छातीत लय दुखता. या माणसान छातीची सुद्धा पपी घेतल्या. साप बरी झाली. त्याच्यानंतर रत्नागिरीत गेला म्हणता माझ्या पोटात जाम दुखता. तर म्हणता ह्याका झाला तर जाऊन ये. तर नाही म्हणता तसा नाही काहीतरी वेगळाचा म्हणता लय जाम दुखता. पोटाची पप्पी घेतल्या आणि पोट पण बरा झाला. रत्नागिरीत गेल्यावर थोडा थोडा उजेडाक लागला हो आणि खालसून म्हातारो नाही एक बसलेलो खालच्या सीटवर त्यांना वर बघित रातभर यांचा म्हणता काय बरा चालला. म्हणता त्या पोरग्यान सांगल्या डोक्या दुखता डोक्याची पप्पी घेतल्या डोक्या बरा झाला. छातीची पप्पी घेतल्या छाती बरी झाली. पोटाची पप्पी घेतल्या पोट पण बरा झाला. म्हातारो राजापुरात गेलो आणि ताडकन जो की नाही उठलो आणि सांगतो ह्यो वैज म्हणता लय भारिया. उठलो आणि ताडकन सांगले म्हणता 20 वर्ष झाली माझी मुळीयाच बरी होत नाही. पपिये घेऊ गे नको त्याचे पपिये घेत असतात. सावटपणा तुमची लयच चाललेली आहे. हा पप्पी दे माका नको घाणेरडा तोंड बघा लिपस्टिक लावलेली पावडर खेका एवढी पावडर लावता सगळं. एवढं गोरो गोरो पान तुमचं चेहरा आणि पावडर होई खेका म्हणजे काय शायनिंग मारू वगैरे येईल का. मी सांगले तुमका ना ही 4 बायका बघल्याने काय ह्यो माणूस बावचडाक सुरुवात होणार. आता अजून नाही सुरुवातच केलेली नाही यांनी. बघा पुढे काय काय करते. हा थांबा जरा ह्या बघी ही लक्ष्मी आई शपथ सांगते तुमका. श्री गोविंद शंकर लाड माळीनगरचे ढोलकी वादक क्या बात आहे. व बुवा यांकडून बुवा पण नंतर ढोलकी वादक असे हे भजन प्रेमी यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आले. धन्यवाद. परमेश्वर त्यांच्या कलेमध्ये परमेश्वर त्यांना बरकत देऊ अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मण पांडुरंग तांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुमारी हस्मिता, कुमारी कृतिका, कुमारी गौरी आणि कुमार दर्शील शैलेश तांबे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आले. धन्यवाद. किती गो 10 रुपये काढलास की काय. बऱ्याच जणांची नाव 100 या ताईने माझ्या 100 काढून आता किती झाला असता माझ्या पेटीत जमा. असू दे तुमचं हे प्रेम असंच राहू दे. पैशाक महत्व ना तुम्ही हसतात. कोण आहे हो तुमका आई शपथ मका रडा केला. आई शपथ सांगतो काय बोललो तुमका माणूस म्हणता माका भरपूर पण असा बोलायचा असता. असा बोलायचा एखाद्या परमेश्वराने नाही दिले आणि ते का करणार का म्हणून ते का चिडवायचो काय आपण काय बोलणार एकदा. आता ह्यांचे काढून थोडेसे लावा तुम्ही. हॅलो. त्याचप्रमाणे भगवान लक्ष्मण तांबे यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्यांनाही उदंड आयुष्य देवो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद 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 धन्यवाद. बुवानी बरंच काय बोलले. बुवानी सांगितलं की अन्नदाता खरोखर ज्या हाताने हे सुंदर आम्हाला जे जेवण घातले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कारण अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असं स्वादिष्ट जेवण या ठिकाणी आम्हाला दिलं. खरोखर तुमचे आभार मानतो. एक फक्त मजाक म्हणून बुवांका सांगितलेले की त्या कालचा होता काय
माझ्या कोकणातलो माणूस हे भजनप्रेमी लोक, परमेश्वरावर नितांत प्रेम करणारी लोक पाहुण्यात कधी शिळा नाही घालणार, नाही का? ही कोकणातली माझी रीत आहे. फक्त एक लोकांना फक्त मनोरंजन म्हणून सांगितलं होतं. आणि बुवा माझ्या कोकणातली ही साधी भोळी माणसं आहेत, स्वतः उपाशी राहतील पण इलेल्या पाहुण्यात अगदीच नाही तर चाय कपभर पुढे करतील, अशी ही माझी प्रेमळ माणसं आहेत. बघा कशी बसली. तुमका काय वाटला केस वाढवले म्हणून एसटीत आरक्षण घ्यावा? त्याच्यासाठीच वाढवला, मला माहिती आहे. एसटीत आरक्षण अर्ध्या तिकीटसाठी यो माणूस एवढं हापापलेलो हा म्हणून केस वाढवले. त्याच्यासाठी तुमका 100% मिशी काढूचीच लागा. ऐकलास ना? मिशी काढून डोक्यात ढसढशीत कुंकू लावू खया आणि एक अवयव लावचो लागा. त्याशिवाय तुम्हाला एसटी मध्ये अर्ध तिकीट भेटत. मी काय बचत गटाचे हाच काय हो घेतल्या नाही तुमच्या बँकांनी बचत गटात? हा, शिवांश घाडी यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्यांनाही उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी सांगितलं की प्रत्येकाची आई चांगली असते परंतु सासू झाल्यावर तिच्यात खायचा भूत शिरताचा समजत नाही. आणि सांगितल्याने की ती घराची येता कोण आपण घरवाली घेऊन येता बायको तिच्या म्हणता मेंदवार तांदूळ बसत नाही मग काय धावऱ्याक बदलता. काय सांगलास? असं काहीतरी तुम्ही मग सांगला. तांदूळ बसत पाठीवर आणि येडेवर आपले नादाक लागायचं नाही. आपण तुमच्या तांदूळ त्या मेंदवार बसलेत म्हणून ते तुमका फळा सुचली आहेत केस वाढूची. केसार लय प्रेम फुळावला असं तुम्ही फुळा. मी काय म्हणता आहे तो सदरोलिंगो घालून असते त्या पंजाबी ड्रेस घालून असतात माका आधी. मी आयुष्यात कधी लेडीज बरोबर डबल वारी केलंय नाही पण माका फिलिलो असतो. सौभाग्यवती ह भ प जनाबाई पेडणेकर यांच्यासोबत ह भ प म्हणजे हरिभक्त पारायण नाही तुम्ही हळूच भजी पळवणारो. अरे देवा इटम ना केलास बापयाच्या जन्मात आई सोपत ना जीव देवा तुम्ही कधी जाऊन काय कॅस वाढूची हौसी आणि भजनांक आणि हलवून दाखवतास का? हलवचं तर हलीत नाही नको तर हलवता. मजा बुवा खरोखर बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मनोरंजन करणं हे साधी गोष्ट नाही. बुवांनी सांगितलं या ठिकाणी कुवारी म्हणजे ज्यांचं लग्न नाही झाली ती पोरगी त्यांना जास्त दिसतं थैसर. हा कुवारी हा गवळण आधी इथं ना केला असं तुम्ही खैले तुम्ही काकानु खैले होय तुम्ही राजापूरचे तेव्हा तेव्हा तुमचा दोष नाही. कारण आमच्याकडे सिंधुदुर्गाचा भजन होतं त्यात गवळण शेवटला घेतो आणि गवळण होई की ही यदी मोठी गवळण आहे आम्ही नाही काय असू दे. बुवानी सांगितलं की कुवारी मुलींनो तुमका काम करूक झपत नाही तर करू नको. भांडी घासूक झपत नाही तर घासू नको. हेंका बोला उद्या बसून खरोखर हेंका बोलला. काय सांगल्यानी भांडी घासूक झपत नाही तर घासू नको. आणि काय सांगल्यानी पावडर होई तेवढी लावा. पैसे याचे बक्षीस भेटला ना तर सगळा काढून घ्या. पावडर व्हा म्हणून सांगा तुमका सगळा काढून घ्यायचा नाही तर एक एक उद्या यात पॉन्ड्सो पावडरचा डबो घ्या आणि लावा भरपूर तुम्ही बिंदास. नंतर काय सांगल्यानी स्वयंपाक तुमका नाही नो तर करू नको सांगल्यानी ना. त्याच्यानंतर काय सांगल्यानी शाळेत जायचं नाही तर जाऊ नको. प्रेम करू नको. मी सांगतोय बिंदास करा. देवाशपथ सांगतोय बिंदास प्रेम करायचं बरोबर ना रे. अरे प्रेम काय त्याच्यात आहे एवढा. पण प्रेम अशा मुलाबरोबर करा की जो आपल्या आयुष्याचं भलं करेल. भले रिक्षा चालवणारो असलो तरी चालात, चिरे उचलणारो असलो तरी चालात, हमाली करणारो असलो तरी त्याच्याबरोबर लगीन करूक लाजायचा नाही. कारण अशा माणसामध्ये आयुष्यभर पोचण्याची हिंमत असते आपल्या त्याच्यामध्ये त्याच्या मनकेडामध्ये. पण नाक्यावर उभ्या होणाऱ्या टपोरी पोरांच्या नादाक लागा असले आमटे
अंगठे घालतले असे चार चार सगळ्या बोटाने ह्यांनी बघा किती घातली आणि ती लय जणांका भुलवल्याने अंगठे घालून चैनी घालणार बँटेक्सचे काय कामाचे नाही ते हातात असला ब्रेसलेट खोटा असता भुलायचा नाही अजिबात मी सांगतोय तुमका त्याच्यामुळे आणि त्याच्यात काय करणार जीनची फाटकी पॅन्ट ढोपरावर फाटलेली घालणार मी नाक्यावर उभे राहणार लोकांच्या पोरींची छेड काढत अशा पोरांच्या नादाक लागल्यास तुमच्या आयुष्याचा भला होणार नाही आज खरोखर मी सांगतो ह्या घेऊन जावा तुम्ही जर पोरगा बघितला आज जमानात असा आहे बरोबर ना दादा जमानात तसं तू नाही बघून ठेवलंस तर तुला कोण बघून देतो उद्या पोरी सांग पोरींची संख्या कमी झालेली आहे म्हणून बिंदास करा तुम्ही पण मेहनत करून त्या पोरीला दुसऱ्याच्या पोरीला आपल्या घरात आणतो तिला आयुष्यभर पोचण्याची नाही तर आलीचे पोरले चावट झाले घरात आणून बायको ठेवतो नाही बाहेर तिसऱ्या बरोबर असे त्याच्यामुळे अशा म्हणजे त्या बहिणींका माझ्या सांगता असं नाही पोरांनी पण काही गोष्टी समजून घेऊ खरे बरोबर ना हा जातीभेद अरे जाती भीती काय नाही या रक्ताची नाती आहेत सगळी आपली काय नाही जाती आपल्या सगळ्यांचं रक्त मायबाप भगू आहे बरोबर ना काय गरज नाही हो आता हे माणूस चंद्रावर जाऊन पोचलो आणि तुम्ही जाती खोय शोधता चंद्रावर गेलो चंद्रावर आणि तुम्ही अजून काय नाही हे महार चांबार बौद्ध हे मराठा तू हिंदू ख्रिश्चन काय नाही हो हे सगळा डाळा भात लोणचा सगळं त्याच्यामुळे तुम्ही ऐकणार ना तुम्ही कोण आहात मराठी आहेस ना असं दे एक मराठा लाख मराठा हॅलो 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 त्यानंतर बुवानी सांगितलं की म्हणतात 7 वाजले काय रिमोट बायकांच्या हातात गेला देताच किती आहे चढवून ठेवलास तुम्ही आमच्या बायकोची हिंमत काय घेऊ तुमचा केस उगूक दुसऱ्या दिवशी कोण सकाळी गावाचा ना बायकोच्याच पाया पडा पाया एवढा आता वजा उगीत कोण तुमचं सांगा ना त्याच्यामुळे ती काय रिमोट तुमका देऊकच लागतो लो नाही तर केस कोण उगवता शेजारी घेऊन उगवतली लय कशी हो तुम्ही असे आता जाऊ दे उगत नको किले सात पान ठेवता काय माहिती आहे की आजकाल जे बाह्य होतात ना सगळे पेटापेटीचे होतात म्हणजे झँगटा निसती त्याच्यामुळे हसत खेळत जे वातावरण चाललं बुवा तसाच राहा दे असा काय नाही तर बुवानी सांगितलं की 7 वाजता बायकांच्या हातामध्ये रिमोट जातो मग ती सिरियल त्यांच्या सगळ्या लाईनीत चालू होतं मी आवशी खोटा नाही सांगत ती माझी आवाज बघा कशी बसते ती मान हलवतं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा मी जेव्हा औशी मुंबई केलंय ना मुंबईत तेव्हा ती एक सिरियल चालू झाली ती जान्हवीची सिरियल तुमका माहिती आहे जान्हवीची चालू झाली ती हा ती हळूहळू कसरत तारेवरची होणार सुनमी यावरची ती सिरियल ना मी मुंबई गेले तेव्हा चालू झाली आणि सिरियल आपली चालता ती जान्हवीचा लगीन झाला पण तो श्री बरोबर सगळ्या बघा यांच्या लक्षात कसा हा त्यांना टेन्शन कमी नाही स्वतःच्या घरचा हा शेजारणीच्या घरचा टेन्शन आणि सिरियल बघतात त्यांच्या घरचा सगळ्यांचा टेन्शन त्यांच्या बाकी आहे उगाच त्यांच्या बुवा डोक्यावरचे केस जायत नाही सकाळी जेव्हा फणी घेऊन ती केस उगवतात ना तेव्हा असला गुटला ते ह्याच्यातनं बाहेर पडता फणी येत नाही खोटा नाही सांगत आणि ती बायका त्या गुटला टाकून देणार नाही तशी त्या भरणेत जमा करून ठेवणार काय पेडणेकर बुवाईले केस द्या भांडी घ्या म्हणजे आणि संध्याकाळी भो घरा गेलो काय सांगणार या बघा यदा मोठा घाम्याळ घेतलंय की असं देव म्हणजे ही त्यांची हिंमत आहे बघा तर ही बायका अशी त्याच्यामुळे सगळ्यांचा टेन्शन त्यांच्या डोक्यावर असतं तर ती सिरियल जेव्हा चालू झाली ना तेव्हा तिच्या जान्हवीच्या त्या स्त्री बरोबर लगीन झाला आणि 2-4 महिने झाले असतील आणि ती जान्हवी गुरुवार रवली गरोदर रवली औशी बरोबर सांगतोय ना आणि 4 वर्ष झाली सिरियल संपा गेली तरी ती काय बाळत अजिबात पाहिला ती मी वाट बघित होतोय जान्हवी कधी बाळत होता आणि माका बारशात कधी भजन करून पण ती काय व्हाय ना शेवटी मग काय मग मी सोडून दिले बघू म्हटलं काय हे काय हत्तीनिक जन्म देता का म्हणजे अशी परिस्थिती आहे तर बुवानी सांगितलं की पुरुषांना काय नाही काय ना काय
काय सांगलात पुरुषांका काय नाही सगळा बायकांकाच म्हणजे म्हणजे गलत अर्थ घेऊ नको म्हणता पॉन्ड्स पावडरची ऍड स्त्रियांका आणि काय बुवा सांगितलं असता हा नाही नाही तारच नाही म्हणजे चांगले संतूर साबणाची ऍड बायकांका आणि ह्यानी काय सांगल्यानी की आमका फक्त इजगाड व्हाया किती अहो लिवंगाड जर चांगला असत ना तर इजगाडची काय गरज लागत नाही का व्हाया सांगा पूर्वीचे लोक इजगाड वापरायचे हो धोतार लावायचे असा अकडसून आर पार हवा तकडसून पार घालू नाही खरंच सांगतोय ठेका खुजली होता सांगा आता हे अंडरवेअर इलियत ना त्याच्यामुळे खुजली होत सुरुवात आहे त्याच्यामुळे मग ती बापियांकाच ऍड जातली तुम्ही घालताच किती इजगाड व्हाय किती सांगा तुम्ही घ्या धोती गॅस वाटाने कमी खायचे गॅस होणार ना मग आता धोती योग पण घ्यायची गरज नाही बायका बघा एवढंसच भात खातो त्यांना धोती योग घ्यायचा लागता अजिबात नाही काय चावटपणा लावला नाही खरोखर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काका म्हणजे आम्ही जेव्हा एवढे होतो तेव्हा अंडरवेअर होती आमच्या पर्यंत नाही कधीच नाही आम्ही घातलेच नाही अगोदरचे लोक असत होती शाळेत जायचे आमका बेंच पण नसायचे बसा नाही का ती खाकी पॅन्टनी सफेद शर्ट खाली जमिनीर घासान ती खालकी पॅन्ट साफ जायची खालचून पातळ फाटान त्या आवशीन तो गोडद्याच्या धाग्यानेच शिवून द्यायची तशीच घालून जायची आम्ही नाही का आणि आताचे जन्मले काय ते पोरगे 5 वर्ष झाली काय ते का अंडरवेअर होईल म्हणजे कसं जमानो होईलेलो बघा नाही का त्याच्यामुळे बुवा असं काय नाही की इजगाड बिजगाड स्त्रिया उच्च पदस्थ आहेत या भारत देशाची पहिली महिला राष्ट्रपती डॉक्टर प्रतिभाताई पाटील बनले नाही का सिंधुताई सकपाळ ज्यांनी अनाथांची माय म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली अशा सिंधुताई सकपाळ बुवानी मगाशी सांगितलं की कोणती गौतमी पाटील होई हे का सांगा ना संत जनाबाई यांसारखे संत हॅलो त्याच्या हातात यश पोराच्या त्या लक्ष्मी कैलासवासी मधुकर शंकर गुरव पाडगाव यांच्या स्मरणार्थ हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय धन्यवाद त्याचप्रमाणे माळीनगरचे राहटवळ बुवा यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे धन्यवाद परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय धन्यवाद काय गरज नाही बाबा गौतमी पाटीलची आपल्याला कारण सिंधुताई सकपाळ नेहमी सांगायच्या की स्त्रीने जर अर्धनग्न कपडे घातले तर तिचा समाजामध्ये बलात्कारच होईल परंतु ती स्त्री संपूर्ण अंगभर वस्त्र घालेल तेव्हा हाच समाज त्या स्त्रीचा सत्कार करेल म्हणून आपण कसं वागायचं हे आपण ठरवलं पाहिजे बघा नाही का विनोद सांगायचे म्हणून आपला कायो पांचटगिरी सांगत गेले मग झाला नाही का आता या स्त्रिया बसल्यात या जुन्या जनते ही माझी आवसा तिनं बघा कशी डसडशीत टिकली लावल्या आणि हे नवीन लग्न झालेल्यांच्या कपाळात दिसतं टिकले नाही दिसणार फॅशन जसे बांगडे जशी साडी त्या कलरचे बांगडे त्या कलरची डोक्यात टिकली त्या कलरचे कानातले मंगळसूत्र घालतात कोण डवली मंगळसूत्रातली रवली गेली आता ते वेगवेगळी नावाची फॅशन म्हणजे सगळं जमाना बुवा बदललाय त्याच्यामुळे काय नाही या माझा सगळा यमाचा खाजा हयच राहताला त्याच्यामुळे भाव चढायचा नाही जास्त लिमिट मध्ये राहायचं टकलो करून पाठवतोय शाप उद्या केस एक डोक्यावर दिसणार नाही असू दे रूपाचा अभंग या ठिकाणी सुरुवात करूया कारण वेळेचं बंधन राखून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी डबल बारीचा सामना तुमच्या समोर सादर करायचा आहे धन्यवाद हॅलो धन्यवाद या ठिकाणी खरोखर पुनश्च एकदा माझ्या या सर्व बहिणींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण बुवानी सांगितलं की प्रेम करा करू नका पण बुवा मी तुम्हाला सत्य सांगतो की माझ्या कोकणातली मुलगी ही वाघीण आहे वाघिणीसारखी आहे कारण आमच्या मालवणात एक घाटावरचो पोरगी बघूसाठी येलो शालेबिल बरी घातल्या बुवा सुरुवातीची म्युझिक ची पेटी वाजवा कुमारी शौर्या राऊत नंतर वाजवते गजराच्या टायमात 50 रुपयाचं
50 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर माझ्या मालवणात एक घाटावरचो पोरगो पोरगी बघूसाठी इलो आणि सगळा काय त्यांचा पसंती पडला. मग हल्ली एक नवीन पद्धती लिहि की दोघांचं तुमचं काय प्रायव्हेट बोलायचं सत्ता बोलान घ्यावा म्हणून त्यांना दोघांका एका बाजूच्या खोलीत टाकल्यानी. तर तो घाटावरचो पोरगो त्याका हुंडो घेऊची सवय. ते आमच्या मालवणच्या पोरी विचारता की म्हणता माका सगळा काय पासा पण तुझ्या बापाची लायकी आहे काय माका मोटरसायकल घेऊन देऊची. तुझ्या बापाची लायकी आहे काय मला मोटरसायकल घेऊन द्यायची. पण माझ्या मालवणची पोरगी ती वाघीन तिला त्याका काय उत्तर दिले अरे माझ्या बापाची तर लायकी तुला विमान घेऊन द्यायची आहे. माझ्या बापाची लायकी तुला विमान घेऊन द्यायची आहे पण तुझ्या बापाची जी लायकी आहे का विमानतळ बनूची. म्हणजे ही अशी मालवणची माझी पराज बुवा. त्याच्यामुळे कोणाच्या सुद्धा नादाक लागानी फसणारी नाहीत. कॅश किती वाढून इलास काय उपयोग नाही होणार त्याचा लक्षात ठेवा. आता कसं वाटतंय खरं वाटतंय खरोखर. आता तुम्ही गावच्या ठिकाणी बघलंच तर असे ते वायरी असतात ना उंच पोलावर लावलेले असतात. पोलावर किती असतात तुला माहिती आहे. उंच पोलावर वायरी लावतात किती कारण आमच्या गावच्या बायकांचं अजिबात भरोसा नाही. कपडे सुद्धा ती सुकत जाऊन त्याच्यावर घालते म्हणून ते उंच लावलेले असतात. अशा स्त्रियांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. बुवानी सांगितलं की बायकोचा मरेपर्यंत आदर केला पाहिजे आणि 100% केलाच पाहिजे नाही का. कारण ही आपली धर्मपत्नी आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी जर कोण असेल तर ती आपली पत्नी आहे बघा. तिचा सन्मान केलाच पाहिजे. आता आमका सुद्धा करूचच लागता. कधी कधी मनात राग इलो ना तरी शिरा पडली नाही तर पीठ मळून देणार नाही पकवाचा लाव भाई. आता मेलाव कर्मान आमच्या हाताने आमका मळून घ्यायचा लागता. आणि ह्या भेटलेला बक्षीस जर तिच्या हातात नेऊन दिला ना रोजच्या रोज काय लय प्रेमान बोलणार. जातात हो जावा 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 म्हणता काय पेडणेकर बुवा जोडी घेत ना तुमच्या साप सत्याने इसकटून टाका म्हणून सांगतो तिथे जाताना बाहेर पडा इसकटून टाका साप ठेवायचे नाही शिल्लक. आणि ह्या जर काय त्याच्या हातात नाही दिला काय सांगते कोणा बरोबर या पेडणेकरा बरोबर का. बघा तुमची कशी वाट लावता तो साला काढता. आणि रात्रीचा घरात गेला दरवाजा ठोकलो तर आधी इरडभर उघडूची नाही. रागात असली काय उघडणार नाही अजिबात. 4-5 वेळा 10-12 वेळा जोरात ठोकलास तेव्हा उघडतली. आणि उघडल्यान काय दरवाजा खोलल्यान इलाच फॅन राडाल करून आता झोपा फॅनच्या भीतीकडे थोड करून. म्हणजे अशी परिस्थिती आमची. त्याच्यामुळे बायकोचा सन्मान 100% बुवा काही गोष्टींसाठी करावाच लागतो. त्याच्यामुळे असं काही नाही. असू दे बराच वेळ झालेला आहे. 100% मायबाप बरंच अजून सांगण्यासारखे होता परंतु असू दे. हल 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 बुवांसाठी हे भाऊ तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. काय झालं काय झालं काय झालं मला सांग. हे भाऊ तुला हे भाऊ काय झालं काय झालं काय झालं मला सांग. झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. कुणीतरी तुला छळलंय म्हणलंय तुल घडलंय आतमध्ये लय चढलंय तुला कसं नाही काय कळलंय. मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय धडफडलंय धडपडलंय क्वार्टर मारून बडबडलंय मला येडत लावलंय. काय काय लोकांच्या ह्यांच्या लय प्रेमात पडलेली आहे. काय लोक ह्यांच्याबरोबर झेंगाट दिसतात झेंगाटच करून टाकतात. बारी एक बसले काय दिसतात रोंबाट असतात सगळीकडे नाही का. असू दे. हॅलो रूपाचा अभंग
बारको काय गेलो तो माळीनगर वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष यांच्याकडून बायलेची बदलावणी केल्याबद्दल खुश होऊन 50 रुपयाचं बायले म्हणजे त्यांना पटले ते गोष्टी असू दे काय प्रत्येक घरची परिस्थिती होती असा दे असं काय नाही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती
जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा अंबर पिवळा पितांबर काळा रुद्र माळ हाती घेऊन यावे पितांबर पिवळा पितांबर पिवळा गाणी म्हणे विठुहाला गाणी म्हणे विठुहाला गळा वैजयंती माळा वैजयंती माळा गळा वैजयंती माळा वैजयंती माळा राधे तुला राधे तुला राधे तुला उसतो घोंगडी राधे तुला उसतो घोंगडी राधे तुला उसतो घोंगडी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल